दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांचं नाव निश्चित झालंय, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे। आज कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली। महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडेच अध्यक्षपद आलंय। भाजपनं सुद्धा या संदर्भात या अध्यक्षपदावर दावा केलेला होता, मात्र अनेक घडामोडींनंतर राष्ट्रवादीकडेच हे अध्यक्षपद आलेलं आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट, उपाध्यक्षपदी भाजपाचे तानाजी सावंत यांचं नाव चर्चेत आहे। भाजपाला अध्यक्षपद मिळावं यासाठी भाजपानं जोर लावलेला होता, मात्र राष्ट्रवादीच्या पोटात आता हे पद गेलेलं आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांचं नाव हे निश्चित झालंय। आज ही सगळी प्रक्रिया पार पडली। आज कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली आणि त्या दरम्यान आपण बघतोय ही त्या दरम्यानची दृश्य आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांचं नाव निश्चित झालंय, तर उपाध्यक्षपदी भाजपाकडून तानाजी पाटील यांचं नाव हे चर्चेमध्ये होतं आणि त्यांना हे पद मिळालेलं आहे। Thank you.